यानंतर एक मोठी बातमी आहे। मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून ते निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर आता उपोषण करणार नसून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे सर्वांनाच माहीत झालं असल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आवाहन केलं होतं, आमच्या ज्या 8-9 मागण्या आहेत त्याबद्दल तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही हे 2 शब्द सांगा। नाही म्हणा किंवा हा म्हणा, आम्हाला काय रुसफुगा असायचं कारण नाही। आम्ही उपोषण सोडून उठून जातो। ही गोष्ट चांगली झाली, लई चांगली झाली। किमान आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघडले। बाकी सगळं फायनल केलं चित्र। बसायचंच नव्हतं उपोषणाला आम्हाला। बसलो तरी आम्हाला वाटतच नव्हतं 5-6 दिवस लागतील म्हणून मागण्या अंमलबजावण्याला, असं वाटत होतं। बसलं की दुसऱ्या दिवशीच इकडं तिकडं होईल। बेमानी गद्दारी होणार नाही मराठीची फडणवीस साहेबाकडून। ठीक आहे, पुढचं काय बोलायचं मला, मी आंदोलनात बोलणार नाही म्हणलं, मी नंतर स्पष्टपणानं सगळं बोललो।